नमस्कार, मी रश्मी. मी आज बनवते आहे काकडीचं धोंडस. हा जो तवस आहे तो मी आत्ताच जाऊन आले गावाला कोकणात रत्नागिरीत. तिथून घेऊन आले. मग आता श्रावण महिन्यात काहीतरी गोडधोड करायचंच असतं. त्यासाठी मी हा बनवते आहे काकडीचं धोंडस. त्यासाठी मी हे तांदूळ धुवून सुकवले फॅनवर आणि त्याचं जाडसर म्हणजे ते जाडसर वाटले. नंतर हे जो आपला तवस त्याची सालं काढली आणि तो किसून घेतला. त्याच्यावर मीठ टाकलं आणि मीठ टाकून तो शिजवून घेतला, व्यवस्थित शिजवून घेतला पाहिजे. नंतर आपण हा गूळ टाकला. गूळ जेवढं काकडीचा किस आहे तेवढाच गूळ आणि तेवढाच आपला हा तांदळाचा रवा. हे व्यवस्थित मिश्रण शिजल्यानंतर आपल्याला हा रवा टाकायचा आहे. आपण रवा सुरुवातीला भाजून घेतलाच आहे. मग तो व्यवस्थित मिश्रण एकत्र करायचं आणि त्याच्यात वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर टाकल्यानंतर आपल्याला आता हे पुन्हा कुकरमध्ये हे बघा, हे थोडं व्हाईट कण दिसत आहेत ना. मग आपल्याला हे आता कुकरमध्ये 3 शिट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपलं धोंडस जे पारंपरिक पद्धतीचं ते व्यवस्थित तयार होतं. हे बघा, अशा प्रकारे. मस्त का, स्वस्त राहा. धन्यवाद.